नमस्कार. आज गोदी मीडियावरील बातम्यांच्या हेडलाईन बघा. नारी शक्ती वंदन विधेयक विरोधकांनी हाणून पाडलं. विरोधकांनी महिलांचा अपमान केला. शी भाडोत्री गोदी मीडिया फार मोठा गजर करताना आज तुम्हाला पाहायला मिळत आहे. पण लक्षात घ्या, याचं गौड बंगाल काय. जे विधेयक 2023मध्ये सर्व संसदेने एकमतानं मंजूर केलं होतं, पण ते लागू झालं नव्हतं. त्यानंतर 2024च्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये सरकारनं ते विधेयक लागू करायला हवं होतं आणि त्या प्रमाणामध्ये महिलांचा सन्मान करायला हवा होता, पण तो केला नाही. आणि आता कुठल्याही निवडणुका नसताना ज्या 4-5 राज्याच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये आपलं वोट शेअर वाढावं, आपल्या जागा जास्तीच्या वाढून याव्यात, आपण कसे महिला धार्जिणे आहोत हे दाखवण्यासाठी आकस्मिक संसदेचं अधिवेशन बोलवून त्यामध्ये अगोदरच पारित झालेलं विधेयक पुन्हा नव्यानं दुरुस्तीसाठी आणलं. जे लागू झालं नाही त्याची दुरुस्ती कशी, हा सवाल प्रकर्षानं जाणवला. त्यातले त्यात यापूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनीसुद्धा या डेलिमिटेशनला विरोधच केलेला आहे आणि त्यामुळेच खासदारांची संख्याही मर्यादित आहे. जर तुम्हाला डिलिमिटेशन करायचं असेल तर नव्यानं जातीनिहाय जनगणना करा आणि त्यानंतर तुम्ही खासदारांची संख्या वाढवा, असं राहुल गांधींनी प्रकर्षानं सांगितलं. आणि विरोधकांची एकच म्हणणं होतं, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, आजही नाही, कालही नव्हता आणि उद्याही राहणार नाही. पण महिला आरक्षणाचा बहाणा करून तुम्हाला दक्षिणेकडील राज्य संपवायचे आहेत आणि उत्तरेकडील राज्यांना आपल्या हाती घेऊन तुम्हाला हुकुमशाही प्रस्थापित करायची आहे. म्हणूनच हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. याच विधेयकासाठी केलेली भाजपची घोडचूक त्यांनाच नडली. पण त्यांचा गोदी मीडिया मात्र याविषयी नरेटिव्ह पसरवताना दिसत आहे. तेव्हा मित्रहो, कोणतेही मुद्दा, कोणतीही गोष्ट विचारपूर्वक जाणून घ्या आणि नंतर त्यावर विचार करा की भाजप हे जनतेच्या हक्काची कशी पायमल्ली करत आहे आणि हुकुमशाही सत्ता प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा तुर्तास एवढंच.